सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू व्हायच्या आधी मी राजशेखर शिवधारे साहेब, सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोळे, भीमाशंकर जमादार अशी सगळी मंडळी एकत्रित बसलो होतो आणि आपण सगळेजण मिळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळे मिळून एकत्र राहूया या निवडणुकीमध्ये आणि आपल्याला एकत्रितपणानेच निवडणूक लढवायची आहे यासाठी आमचा निर्णय झाला। आणि आपण एकत्र झाल्यानंतर पुढची भूमिका काय असावी असं जेव्हा विषय आला त्यावेळेला आम्ही सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख यांच्याशी बोलावं, विजयकुमार देशमुख साहेबाशी बोलावं, कारण त्यांचाही अनुभव दांडगा आहे, त्यांचाही संपर्क आहे आणि त्याचबरोबर सरकारमधले ते आहेत, त्यामुळे त्यांचाही उपयोग मार्केट कमिटीच्या हितासाठी म्हणून आपल्याला करून घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांच्याशी बोलावं असं ठरलं। आणि त्या पद्धतीनं आम्ही विजयकुमार देशमुख साहेबाशी बोललो आणि सचिन कल्याण शेट्टी साहेबाकडे जेव्हा बोलायची वेळ आली त्यावेळेला आम्ही राजशेखर शिवधारे आणि सुरेश हसापुरे नरोळे यांना सगळे मिळूनच ठरवलं, त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला। त्या पद्धतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी दादाबरोबर चर्चा झाली आणि त्या पद्धतीने त्यांनीही पाठिंबा दिला आणि एकत्रित अनेक बैठका झाल्या। अनेक बैठका होत असताना आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की तुमच्याबरोबर ही जेव्हा पॅनल करायची वेळ येईल त्यावेळेला सगळ्याच नेत्यांना सोबत घ्या, त्यामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख असतील, विजयकुमार देशमुख मालक असतील, दिलीप माने असतील, सगळ्याशीच बोलून घ्या, हरकत नाही आणि बिनविरोध होत असेल तर तेही करावं, त्याच्याबद्दलही दुमत नव्हतं। आणि सुरुवातीला प्रायोरिटी देताना आम्ही हे सांगत होतो की तुम्ही सुभाष बापू देशमुख यांना सोबत घेऊनच निवडणूक लढवावी हे सांगत होतो आणि ते सगळ्याबरोबर चर्चा करत होते हेही सांगत होते आणि चर्चा सकारात्मक आहे, सगळे मिळून निर्णय करू होईल म्हणत होते। नेमकं काय होत होतं ते आम्हाला कधीच ते खुलाशेवार सांगितलं नाही। आम्ही शिवधारे साहेब सारखं सातत्यानं विचारत होतो त्यांना की तुम्ही काय निर्णय घेता आम्हाला चौघांना सांगत जावा, आमच्याशी चर्चा करत जावा, मग निर्णय करा। हेही झालं। दिलीप मानेशी बोलणं चालू आहे म्हणले, सुभाष बापूशी बोलणं चालू आहे म्हणले, पण जे बोलणं होत होतं ते कधीच त्यांनी उघड केलं नाही आणि आम्ही विश्वासाने गेलो सचिन कल्याण शेट्टीकडे खरं तर, आणि विश्वासानं गेल्यानंतर आम्हाला त्यांनी विश्वासात घेऊन ही सगळी निवडणूक हाताळायला पाहिजे होती। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, हे कदाचित आमचं चुकलं असं आता वाटायला लागलं आणि म्हणून विड्रॉलच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे 15 तारखेला रात्रीपर्यंत आम्ही मिळूनच होतो, रात्री मिळून जेवण केलो आम्ही, मी, दिलीप माने, सचिन कल्याण शेट्टी दादा सगळे मिळूनच जेवण केलो। तोपर्यंत काहीच त्यांनी सांगायला तयार नव्हते किंवा सांगत नव्हते। आम्ही त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवला आहे म्हटल्यानंतर काय फारसं विचारलं नाही आणि दुर्दैवानं 16 तारखेला राजशेखर शिवधारे साहेबांचे सासरे वारले, ते सांगलीला गेले, मी नरोळे इथं होतो, जमादार होतो आणि हे सगळे मिळून आम्ही जेव्हा डाक बंगल्यात बसलो होतो त्यावेळेला पॅनलची चर्चा आमच्या समोर व्हावी अशी आमची अपेक्षा होती, पण ती पॅनलची चर्चा आमच्या समोर करत नव्हते, आम्हाला विश्वासात घेत नाही असं जेव्हा वाटू लागलं आम्ही त्यावेळेला खात्री झाली, त्यावेळेला आम्ही त्या पॅनलमधून बाहेर पडलो आणि मी स्वतःहून विड्रॉल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने विड्रॉल केलो। राजशेखर शिवधारे साहेबांनाही त्यांनी अंधारात ठेवले आणि नरोळेवर सुद्धा नाही ते संकट ओढवलं, त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोलली गेली, त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिलं, हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं, त्यामुळं आम्ही सगळेजण बाहेर पडलो। खरं तर शिवधारे साहेबाचं माझं जेव्हा 16 तारखेला सकाळी 6 वाजता बोलणं झालं त्यावेळेला त्यांची मानसिकतासुद्धा विड्रॉल करण्याचीच होती आणि त्यांनी विड्रॉल देऊन सांगलीला गेले होते आणि त्यांचं विड्रॉल करू दिले नाहीत आणि त्यांना पॅनलमध्ये घेतले, पण त्या पॅनलमध्ये घेतलं तरी त्यांचा अपमान केलेला आहे, हे अपमान शिवधारे साहेब विसरू शकत नाही आणि त्यांनी विसरणार नाहीत। कदाचित माझंही त्यांना आव्हान राहील की हे अपमानाच्या पद्धतीनं जर वागणूक देऊन तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं असेल तर शिवधारे साहेब तुम्ही अपमान सहन करू नका, पॅनलमधून बाहेर पडावं आणि स्वाभिमान जिवंत ठेवावा, अशाच प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करणार आहे। आणि म्हणून कल्याण शेट्टीवर ज्या पद्धतीनं आम्ही विश्वास ठेवला होता तो कल्याण शेट्टीनंच खरं विश्वासघात केला अशा प्रकारची आमची भावना झालेली आहे आणि कल्याण शेट्टींना 2 राहू आणि केतू हे घेरलेले आहेत, त्यामुळं कल्याण शेट्टीची ही भूमिका सगळ्यात विश्वासघातकी ठरलेली आहे। त्यामुळं देशमुख यांना पाठिंबा देऊन निवडणुकीला समर्थपणाने तोंड देण्यासाठी सज्ज आहोत।